राज्यात अनेक ठिकाणी पुतण्यांनी काकांसमोर आव्हान उभे केल्याचं पाहिलं आहे। मात्र सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। गायत्री शिंगणे शरद पवारांकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे विरुद्ध गायत्री शिंगणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। 25 वर्षात सिंदखेड राजा मतदारसंघात कोणताही विकास झाला नाही असा आरोप गायत्री यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर केला। तसेच जनतेतून पाठिंबा मिळत नसल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे अशी जोरदार टीका गायत्री यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर केली आहे। सिंदखेड राजा मतदारसंघातील लोकांना बदल पाहिजे। आम्ही विकास हा मुद्दा पुढे घेऊन चाललो आहे, कारण मतदारसंघात कुठेही विकास झाला नाही। आम्ही तिकिटाची मागणी शरद पवार साहेबांकडे केली आहे। सिंदखेडमध्ये 1 रुपयाचा सुद्धा विकास झाला नाही। राजेंद्र शिंगणे यांनी मतदारसंघात झालेली 5 विकासाची कामे दाखवावीत। 25 काय मागील 5 वर्षात एकही काम झालं नाही अशी टीका गायत्री शिंगणे यांनी केली। निवडणूक आली की राजेंद्र शिंगणे हे भास्करराव शिंगणे यांच्या नावाने रडून मते मागतात। मी गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघात काम करत आहे। 25 वर्षापासून राजेंद्र शिंगणे हे सत्तेत आहेत, मात्र तरीही विकास कामे केली नाहीत। भास्करराव शिंगणे यांनी सुरू केलेल्या गोष्टी राजेंद्र शिंगणे यांनी बंद पाडल्या। त्यांनी 100% मतदारांची फसवणूक केली आहे। भास्करराव शिंगणे यांचे पुत्र असल्यानं जनतेने राजेंद्र शिंगणे यांना साथ दिली, मात्र आता जनतेकडून प्रतिसाद भेटत नसल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे असा टोला गायत्री शिंगणे यांनी लगावला आहे। पवार साहेबांच्या पाठिंब्याने मी 100% निवडून येईल असा विश्वासही गायत्री शिंगणे यांनी व्यक्त केला। तर मित्रांनो, गायत्री शिंगणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा।